सर्व लोकांपर्यंत जाऊ शकतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळू शकतं। म्हणून संजय धनवडे साहेबांनी शासनाच्या विनंतीनुसार सर्व डिसीज आहे आणि सपोज ते स्फुटन थ्रू माझ्या इथे पडलं जवळपास इथे पण पडू शकतो। इथे मास्क नाही लावला आपण नाही, पण ज्याला काहीच नाही तरी घाबरून लावण्यात तरी अर्थ नाही। असं एक दिवस असं व्हायला नको की म्हणजे लोकांनी मास्क ज्याला आवश्यक नाही त्यांनी घेऊन टाकलं सर्व आणि मग ज्याला आवश्यकता एक दिवस मिळालंच नाही असं पण व्हायला नको। ठीक आहे ना, त्यामुळे त्यांना तुम्ही रिटेलर सगळ्यांना आव्हान केलं आम्ही प्रत्येक रिटेलरकडे जातोय जवळजवळ 3 दिवसापासून सॅटर्डे। कोविड-19 त्यातला जो प्रकार आहे हा सगळ्यात घातक आहे। तर ती इतर देशातील ती परिस्थिती पाहता आपण सावधगिरीचा एक भाग म्हणून सगळ्या लोकांना आपण हँडवॉश आहे कुठूनही विकत घेऊ नये। एक चांगलं जर त्यांना जर कुठूनही घेत असतील ते चांगल्या दुकानातून तर त्यांचं बिल घ्यावं। सॅनिटायझर घ्यायचं अगोदर किंवा हँडवॉश घ्यायचं अगोदर त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स हे बघावं। त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे की नाही, एक्सपायरी डेट आहे की नाही, कोणी बनवलेलं आहे, ह्या गोष्टी बघितल्यानंतर मग त्याला म्हणायचं की बाबा हे बिल बनव। बिल बनवायचं आणि त्यानंतर जर कोणी त्याच्यावर MRP जर 250 रुपये लिहिली असेल आणि कोणी 300 घेत असेल तर ते बिल घ्या, लगेच तक्रार करा, प्रशासन त्याची त्वरित दखल घेईल। कोणी जरी असेल तर त्याच्यावर कारवाई होणार आणि कोणत्याही व्यक्तीला जर असं आढळलं की चुकीचं काही विकल्या जाते तरी आम्ही हे चुकीच्या दिवशी सुद्धा काम करतोय। जवळपास 400 इन्स्पेक्शन आम्ही आज पूर्ण केलेले आहेत 4 दिवसात 5 दिवसात आणि बघतोय की कुठे काही याचं चुकीचं होऊ नये। तर तुमचंही आम्हाला तेवढं सहकार्य आहे, लोकांचं नागरिकांचं तेवढं सहकार्य आहे की अधिकाऱ्यांना तुम्ही मदत करावी आणि एक भ्रामक कल्पना किंवा भ्रामक गोष्टी पसरवू नका जेणेकरून त्या अधिकाऱ्यांचा किंवा दुसऱ्यांचा वेळ घालवला जाईल। नक्की आणि खरी बातमी द्या, 101% कडक कारवाई त्वरित करण्यात येईल ही मी सांगू। कशा प्रकारची जे सॅनिटायझर उत्पादक आहेत आणि त्यांना विनंती केली की तुम्ही मॅक्सिमम
औषध साठा हा सॅनिटायझरचा बनवा आणि लोकांना उपलब्ध करून द्या. त्यांच्या अडचणी काय असेल तर त्यांनी त्वरित दूर करण्याच्या दिलेलं आहे. आमचे मान्य आयुक्तांनी सुद्धा आम्हाला त्यावर सांगितलं आहे की जर कोणी चुकीचं काही करत असेल तर त्याला कडक कारवाई घ्या. त्यामुळे कोणी जर असं चुकीचं काही करत असेल तर आम्ही एकदम स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार. याच्यात कसली हायगाय होणार नाही, कारण शेवटी पब्लिकचा हित आणि आपल्या सोसायटीचं हित सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही सुट्टी आणि हे काही न बघता हे सगळं काम आमचं सतत सुरू आहे. तर आयुर्वेदिक औषध व्हायरस आता जर असं काही जर पसरत असेल तर त्याला बळी पडू नका. काही असं वाटत असेल तर सरळ आपले चांगले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जावं, ॲलोपॅथिक डॉक्टरकडे, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिसरकडे, किंवा काही जर शंका असेल तर सरळ आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावं. तिथे सगळी व्यवस्था केलेली आहे. इव्हन मास्कसुद्धा ते फ्रीमध्ये देत आहेत आणि भरपूर मुबलक साठा आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, प्रत्येक हॉस्पिटलला उपलब्ध आहे. जवळपास 20 ते 21 लाख मास्क आपल्या डिव्हिजनमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा कसलाही तुटवडा मास्कचा आपल्याकडे नाही. सर कोणते आहे कुणालाच माहीत नाही. आम्ही तर घेणारच आहोत, विशेष नाही. त्यामुळे सगळ्यांना हे शॉप ॲक्टवाले आहेत, वेट अँड मेजर्सवाले आहेत, सगळ्यांना अधिकार आलेले. त्या इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आला त्यामुळे हे सगळ्यांना ओपन झाले. हे फक्त पब्लिक हितासाठी केलेलं आहे आपण, कि कोई त्याचा चुकीचा गैरवापर करो. आपको पब्लिक के लिए टोल फ्री नंबर चाहिए तो देते हैं. हमारा महाराष्ट्र का पब्लिक टोल फ्री है जिसपे कुछ भी किसी को दिक्कत है तो विथ प्रूफ ऐसा कुछ भी मत बोलो कि बिल ले रहा है. हमको बोलो कि सर ये ज़्यादा कीमत ले रहा है ये दुकान में, और उसका बिल भेजो, व्हाट्सएप भी भेजा तो हम कार्रवाई लेंगे उस पर. उस बिल के ऊपर से हम जाएंगे, उसको बताएंगे कि तूने बेचा क्या, वेरीफाई तो होना चाहिए ना कार्रवाई लेने के लिए. तो एक टोल फ्री नंबर हमारा जो है 1800 222 365.